आरपीआई के युवा नेता संजय डोलसे द्वारा अणुशक्ति नगर पांजरापोल के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर आयोजित दही हंडी उत्सव को अच्छा प्रतिसाद मिला। यहाँ पुरुषों के साथ साथ महिलाओं की भी दही हंडी टोलियां नजर आई। मैदान में दही हंडी का थर पर थर लग रहा था, तो वहीं स्टेज पर डांस, नृत्य और गाने के परफॉर्मेंस ने दर्शकों का दिल जीत लिया। संजय डोलसे ने यहाँ आए मेहमानों और दही हंडी पथक का आभार व्यक्त किया और सभी को दही हंडी की शुभकामनाएं दी। दोन वर्ष करोना महामारी आणि 1 वर्ष 19ला कोल्हापूरचं पाणी भरलं, त्यामुळे 3 वर्ष कालखंड हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला नाही। नवीन आता युती सरकार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना आणि BJP सरकार दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोघांनी दहीहंडी सण हा राष्ट्रीय सण म्हणून जाहीर केला आणि धूमधडक्यात दहीहंडी साजरी करा। त्यामुळे आज गोविंदा पथकामध्ये जोरोशोतमध्ये उत्साह साजरा होत आहे आणि मला वाटतं 3 वर्षाची सर्व कमी राहिलेली भर आता निघत आहे। बंदोबस्त केला गेला आहे। बंदोबस्त व्हॉलेंटियर आपण कुठल्याही प्रकार ट्रॅफिकला त्रास होणार नाही यासाठी व्हॉलेंटियर आणि बॉन्सर ठेवलेले आहेत। दुसरीकडे सेफ्टी बेल्ट वगैरे ठेवलेत, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे, डॉक्टर्सची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही गोविंदा पथकाला त्रास होईल असं कुठलंही काम आपण कमी केलेलं नाही। काय मेसेज देणार तमाम गोविंदा पथकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात मी संजय डोलसे खूप खूप शुभेच्छा देतो। कोरोना महामारीच्या कार्यक्रमांमध्ये नैराश्याचं वातावरण आलं होतं, ते सर्व वातावरण या उत्सवाच्या माध्यमातून मिटून टाकायचं आहे आणि एक चांगला संदेश, एक शुभ संदेश या उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे आणि सुख आणि समाज समृद्धी या राज्यात लाभो अशीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सणाला राष्ट्रीय सण म्हणून जाहीर केले, त्यांचं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मनोबल आभार करतो। या सणाचं महत्त्व त्यांनी वाढवलं आहे, या सणाला त्यांनी राष्ट्रीय सण म्हणून जाहीर केलं आहे, म्हणून मी त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि दहीहंडी उत्सव असाच मोठा हो एक सदिच्छा। महिलांचा समावेश याच्यासाठी असतो की महिलांना आपल्याकडे जास्त प्राधान्य मिळत नाही आणि लोकांना असं वाटतं की सगळ्यांना वाटतं की महिला काही करू शकत नाही। त्यामुळे आम्ही दरवर्षी शिवकन्या गोविंदा पथक हे आमचं महिलांचं पथक आहे, त्याच्यामध्ये आम्ही महिलांना म्हणजे एक चांगलं त्यांना एक वातावरण आणि त्यांना एक बाहेरच्या जगाची पण त्यांना एक मजबूती भेटण्यासाठी आम्ही शिवकन्या गोविंदा पथक दरवर्षी साजरा करतो। महिलांना असं तर वेळ मिळत नाही, कारण त्या जॉबला असतात, पुन्हा त्यांना घरची जबाबदारी असते, फॅमिली असते की ते त्यांना पाठवत नाही। पण अशा परिस्थितीमध्ये पण मुली येतात, सराव करतात आणि ते चांगल्या प्रकारे तुम्ही त्या दहीहंडी त्यांची उभारी करतात। कैमरामैन इकबाल शेख के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज़, मुंबई।